नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुम सर्वांचं अनअकॅडमी आपल्या इंडियाज लार्जेस्ट ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मी तुमचा अभ्यासेतर मित्र आनंद बिराजदार. आज दिनांक 22 ऑक्टोबर 2020 चालू घडामोडीमध्ये जे काही महत्त्वाचे न्यूज असतील ते सर्व न्यूज आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. फ्रेंड्स, लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी चालू घडामोडी एका छताखाली नावाचा उपक्रम तुम्हाला सर्वांना जर आवडत असेल तर मला सर्वांना रिक्वेस्ट एकच आहे, ह्या उपक्रमाला महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रमित्रांपर्यंत हा उपक्रम पोहोचवायला पाहिजे. मग ते पोहोचवण्यासाठी तुमचे जे काही अभ्यासाचे स्टडी ग्रुप असतील, व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, टेलिग्रामचे ग्रुप असतील नाही का, तर त्या स्टडी ग्रुपमध्ये आपला हा लेक्चर सिरीज शेअर करायचा आहे. दुसरी गोष्ट फ्रेंड्स, ज्यांना कोणाला अनअकॅडमी प्लसवरती यायचं आहे, ठीक आहे, ज्यांना कोणाला अनअकॅडमी प्लसवरती यायचं आहे त्यांनी हा रेफर कोड वापरून अनअकॅडमी प्लसवरती येऊ शकता, जेणेकरून तुम्हाला अनअकॅडमी प्लसवरती येत असताना आनंद बिराजदार हा जो कुपन कोड आहे, हा कुपन कोड वापरला की तुम्हाला काय मिळेल, 10% डिस्काउंट भेटेल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट फ्रेंड्स, अजून जर तुम्ही अनअकॅडमी लाईव्ह MPCचा जो यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर त्या शेजारी जो बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला दाबा. आपल्या लेक्चर सिरीजबद्दल तुमचे काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील, काही सूचना असतील तर त्या नक्कीच कमेंट बॉक्समधून कळवा. त्यानंतर फ्रेंड्स, अजून जर तुम्ही लेक्चरला लाईक केलं असेल तर लेक्चरला लाईक करा. त्यानंतर तुमचं अजून काही सूचना असतील तर ते नक्कीच सांगा. ठीक आहे. आणि फ्रेंड्स, ज्या पद्धतीने आपण येतो यूट्यूबवरती फ्री लेक्चर्स पाहतो तशा पद्धतीने माझे यूट्यूबवर अनअकॅडमी लर्निंग ॲपवरती माझे फ्री लेक्चर्स असतात. ठीक आहे. तर माझे फ्री लेक्चर्स पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, मला फॉलो करायचं आहे. फॉलो करण्यासाठी काय करायचं आहे, अनअकॅडमी लर्निंग ॲपवरती मला फॉलो करण्यासाठी लिंक जो आहे तर तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथून जाऊन मला तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे फ्रेंड्स, चला तर आज आपण बघूया काय काय अभ्यासणार आहे. आज आपण पहिला न्यूज अभ्यासणार आहे तो म्हणजे ICAI म्हणजे काय, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंट ऑफ इंडिया. ठीक आहे. आणि CPA पपुआ न्यू गिनी हा जो देश आहे तर या दोन्ही देशामध्ये अर्थात भारत आणि न्यू गिनिया या देशामध्ये सामंजस्य करार झालेला आहे. त्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाचा मंजुरी मिळालेली आहे. तो न्यूज आपण अभ्यासणार आहे. तर परीक्षेमध्ये करार काय आहे, कराराची तरतुदी काय आणि कोणत्या दोन देशासोबत करार झालेले आहे ह्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात जर विचारले तर. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून खर्च मर्यादेच्या बाबीसंबंधी समिती स्थापन. बघा फ्रेंड्स, एखादी जर केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकारने असू द्या किंवा इतर एखादी मग सर्वोच्च न्यायालय असेल कधी कधी नाही का, मग निवडणूक आयोग असू द्या, तर एखादी जर समिती स्थापन केली तर त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत, त्या समितीमध्ये एकूण सदस्य किती आहेत, ती समितीची स्थापना का करण्यात आलेली आहे, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रश्न विचारतात. त्या दृष्टिकोनातून हा न्यूज खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढचा न्यूज आपण अभ्यासणार आहे तो आहे नासाच्या अवकाशयानाचे बेनू या लघु ग्रहावरती यशस्वी अवतरण करण्यात आलेले आहे, तो आपण अभ्यासणार आहे. यासोबत आपण नासाबद्दल थोडंसं समजून घेणार आहे ह्या न्यूज अंतर्गत. पुढचा न्यूज आपण अभ्यासणार आहे तो म्हणजे आशिया पॉवर इंडेक्स फॉर 2020 अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये भारताचा 4था क्रमांक लागलेला आहे ह्या इंडेक्समध्ये. म्हणजे ह्या इंडेक्सच्या अहवालानुसार जो इंडेक्स आहे त्यामध्ये जो अहवाल जाहीर करण्यात आला तो आपण अभ्यासणार आहे काय आहे ते. त्यानंतर पुढचा न्यूज आपण अभ्यासणार आहे लाखो वर्षापूर्वी लुप्त झालेला जो काही नदी आहे त्या नदीचं पुरावे बिकानेरजवळ, बिकानेर कुठे आहे हो, राजस्थान राज्यामध्ये, तर बिकानेरजवळ मध्य थर वाळवंटामध्ये सापडलेले आहेत. तर आता हा देखील खूप महत्त्वाचा आहे कारण अश्मयुगाच्या काळामधला ही एक घटना, इन्सिडेंट आपल्याला दिसून आलेला आहे. त्यानंतर तिवरे धरण फुटीच्या तपासासाठी पुनर्विलोकन समिती. अगेन मी जसं मगाशी समितीबद्दल बोललो होतो तर ती समिती आपण समजून घेणार आहे. यानंतर महाराष्ट्रात देखील CBIला सहमतीशिवाय प्रवेश नाही. तर फ्रेंड्स, आजचे हे हायलाइट स्वरूपामध्ये आपण काय अभ्यासणार आहे हे समजून घेतला. आता वन बाय वन सगळे न्यूज आपण ॲनालिसिस करूया. पहिला न्यूज आपण अभ्यासत आहे तो आहे निवडणूक आयोगाकडून खर्च मर्यादेच्या बाबीसंबंधी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर बघा, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने निवडणूक खर्चामध्ये किती टक्के वाढ केलेली आहे हो असं विचारतील तर 10% वाढ केलेली आहे. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने निवडणूक खर्चामध्ये 10% वाढ केलेली आहे. काही दिवसा म्हणजे अगदी पाठीमागच्या 3-4 दिवसापूर्वीच हे वाढ करण्यात आलेलं आहे 10%. ठीक आहे. त्यानंतर म्हणजेच काय, लोकसभा आणि विधानसभा यांच्या जे काही निवडणुकीतील उमेदवाराचा जो खर्च आहे तो खर्चाचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने काय केलेले आहे, 2 सदस्याची समिती स्थापन केलेली आहे. तर आता बघा फ्रेंड्स, ही म्हणजे पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे ही समिती स्थापन करण्याची गरज का पडली. काय झालं होतं, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय निवडणूक आयोगाने शिफारस केली होती कोणाला, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाला. कशासाठी, तर निवडणूक खर्चामध्ये वाढ करण्यासाठी. आणि तो शिफारस केल्यानंतर त्यांनी काय केला, विधी आणि न्याय मंत्रालयाने 10% वाढ केला त्या खर्चामध्ये. म्हणजेच काय, लोकसभा आणि विधानसभेचे जे काही निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार आहेत लोकसभेचे आणि विधानसभेचे, अर्थात आमदार आणि खासदार
आमदार आणि खासदार त्यांच्या निवडणुकीमध्ये जो काही ते खर्च करू शकणार आहेत तर त्या खर्चामध्ये 10% वाढ करण्यात आलेली आहे. परत निवडणूक आयोगाला असं वाटलं की यार हे खर्च योग्य आहे की अयोग्य आहे, म्हणजे जी वाढ करण्यात आलेली आहे, मग त्यासाठी परत एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे, म्हणजे ह्याचा अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे. तर आता बघा या समितीमध्ये कोण असणार आहे 2 सदस्यीय समितीमध्ये, तर महसूल अधिकारी, महसूल म्हणजे रेव्हेन्यू, अर्थात त्याला IRS असं म्हणतात, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, महसूल अधिकारी, माजी महसूल अधिकारी एक आहेत हरीश कुमार, पहिले आहेत हरीश कुमार, दुसरे आहेत उमेश सिन्हा. ठीक आहे. हरीश कुमार आणि उमेश सिन्हा यांच्या म्हणजे ह्या दोघांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर आता बघा फ्रेंड्स, कोरोनाच्या काळामध्ये उमेदवारांना प्रचारासाठी म्हणजे तुलनेमध्ये म्हणजे आधीपेक्षा जास्त खर्च करावा लागू शकतो हे गृहीत धरून खर्चामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. बरोबर. मग लोकसभेसाठी उमेदवाराची खर्चाची मर्यादा आहे, पूर्वी किती होता 70 लाख, आता 70 लाखाचे 10% किती झाले 7%, 7 लाख. बरोबर का. म्हणजे 70 लाखाचे 10% किती झाले 7 लाख. म्हणजे ह्या निवडणूक खर्चामध्ये लोकसभेच्या उमेदवारासाठी किती वाढ झाला हो 77 लाख झाला. तसंच विधानसभेत जर विचार केला तर विधानसभेचा पूर्वी किती होता 28 लाख होता, म्हणजे ह्यामध्ये परत 10% वाढ. ठीक आहे. म्हणजेच ती वाढीव रक्कम किती झाला मग 30.8 लाखावरती गेलेले आहे. म्हणजे इथून पुढे जो खर्च आहे आणि ही जी अंमलबजावणी तात्काळ चालू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे लोकसभेच्या उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा पूर्वी 70 लाख होती, ते आता 10% वाढून 77 लाख झालेला आहे. विधानसभेची खर्चाची मर्यादेची 28 लाख होते, त्यामध्ये वाढ होऊन 30.8 लाखापर्यंत खर्चात काय झालेले वाढ झालेला आहे. ठीक आहे. तर बघा गेल्या 6 वर्षांमध्ये मतदाराची संख्या जी आहे, ठीक आहे, तर ते 83 कोटी वरून म्हणजे वाढ होऊन 2019 मध्ये कितीपर्यंत गेलेला होता तर 91 कोटीपर्यंत, आणि आता ही संख्या कुठेपर्यंत गेलेली आहे 92 कोटीपर्यंत. म्हणजे 92 कोटी एवढी मतदाराची संख्या आहे फ्रेंड्स. ठीक आहे. 92 कोटी. आता दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेंड्स, खर्चामधील जी काही महागाईचा निर्देशांक आहे त्या खर्चासंदर्भातील महागाईच्या निर्देशांकामध्ये पण काय झालेलं आहे वाढ झालेली आहे. म्हणजे 220 वरून महागाईचा निर्देशांक 280 पर्यंत वाढ झाला होता आणि आता कितीपर्यंत पोहोचलेला आहे महागाईचा निर्देशांक 301 पर्यंत पोहोचलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच काय एकंदरीत जर विचार करता हे म्हणजे काही 10% वाढ करण्यात आलेला आहे, तर तो एक म्हणजे मतदारसंख्या वाढ झालेली आहे 92 कोटीपर्यंत आणि महागाईचा निर्देशांक देखील काय झालेला आहे वाढलेला आहे. म्हणजेच काय मतदार आणि महागाई या दोन्ही मुद्द्याचा विचार करून निवडणूक खर्चामध्ये वाढ होणं अपेक्षित होता, त्या दृष्टिकोनातून वाढ करण्यात आलेला आहे. आता त्यासाठीच समिती करण्यात आलेली आहे, म्हणजे ह्याचा अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे. लक्षात आला. आता फ्रेंड्स, आता केंद्रीय निवडणूक आयोग चर्चेमध्ये आहे, तर परीक्षेमध्ये प्रश्न त्याच्यावरती विचारू शकतात. ठीक आहे. तर केंद्रीय निवडणुकाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना जी आहे तर ते 25 जानेवारी 1950 ला करण्यात आलेले आहे. क्लिअर. त्यानंतर बघा ह्याचं मुख्यालय कुठं आहे परीक्षेमध्ये ते पण विचारतात, मुख्यालयावरती प्रश्न विचारतात नाही का. मग आपल्याला मुख्यालय सांगता यायला पाहिजे. त्याचं मुख्यालय जो आहे तर तो नवी दिल्ली या ठिकाणी. ह्याचं मुख्यालय कुठं बघायला भेटेल आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोगाचा नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे. मग केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये एकूण 3 आयुक्त असतात, एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि त्यांना मदत करण्यासाठी 2 इतर आयुक्त असतात. हे तुम्हाला सर्वांना पॉलिटीमध्ये माहित असेल, फक्त आपण काय करत आहे त्याला फक्त टच करत आहे, म्हणजे रिव्हिजन करत आहे थोडक्यात मध्ये. ठीक आहे. आता म्हणजे 1+2 असे किती झाले 3 सदस्य असतात. ठीक, 3 आयुक्त असतात. एक असतात मुख्य आयुक्त, दुसरे असतात इतर आयुक्त. तर आता सध्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुनील अरोरा. त्यांचं नाव काय आहे सुनील अरोरा. ठीक आहे. मग इतर आयुक्तमध्ये कोण कोण येतात, एक आहेत राजीव कुमार, दुसरे आहेत सुशील चंद्रा. बरोबर. आता दुसरी गोष्ट फ्रेंड्स तुम्हाला माहित असायला पाहिजे ह्यांचा कार्यकाळ किती असतो. परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात केंद्रीय निवडणूक आयुक्त जे असतात तर त्यांचा कार्यकाळ किती असतो. तर बघा 6 वर्ष म्हणजे नियुक्ती झाल्यापासून 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी म्हणजे या दोन्हीपैकी आधी जे पूर्ण होईल 6 वर्ष किंवा 65 वर्ष तर ते त्यांचा कार्यकाळ असतो. हे सर्वांनी लक्षात ठेवा. लक्षात आला फ्रेंड्स. म्हणजे संबंधित न्यूज समिती कशासाठी स्थापन करण्यात आलेली आहे, किती टक्के वाढ करण्यात आलेली आहे, आमदाराच्या खर्चामध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे आणि खासदारांच्या म्हणजे उदाहरणार्थ लोकसभेच्या उमेदवाराला खर्चामध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे आणि विधानसभेच्या उमेदवारामध्ये किती टक्के वाढ करून कितीपर्यंत पोहोचले ते आपण समजून घेतला. यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे तो आहे आशिया पॉवर इंडेक्स फॉर 2020 अहवाल सादर करण्यात आलेला आहे. तर बघा हा अहवाल किंवा हा जो इंडेक्स आहे कुणी जाहीर केलेला असा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. पहिलाच प्रश्न तयार होतो तो म्हणजे हा जो अहवाल आहे तर तो सिडनीमधील
लोवी इन्स्टिट्यूटने, कुणी? सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने काय केलेलं आहे? आशियामधील सर्वात प्रभावशाली देशांची यादी जाहीर केलेली आहे. ठीक आहे. तर बघा, आशिया पॉवर इंडेक्स फॉर 2020 हा जो अहवाल आहे तो अहवाल सादर झाला असून त्यामध्ये आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये भारत जो आहे, ठीक आहे, भारताचा क्रमांक किती आहे? आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये 4था क्रमांक आहे. पहिला क्रमांक कोणाचा लागतो? अमेरिकेचा, दुसरा क्रमांक चीनचा, तिसरा क्रमांक जपानचा. म्हणजेच काय, अमेरिका, चीन आणि जपान नंतर भारताचा या अहवालामध्ये सर्वात प्रभावशाली देशांमध्ये 4था क्रमांक भारताचा येतो. ठीक आहे. म्हणजे फ्रेंड्स, एक गोष्ट मात्र या ठिकाणी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, ते म्हणजे भारताचा जगामध्ये प्रभावशाली देशामध्ये जर विचार केला तर 14 क्रमांक जरी लागत असेल, मात्र सामर्थ्यशाली, ठीक आहे, सामर्थ्यशाली देशाच्या यादीमध्ये म्हणजेच काय, मेजर पॉवर हा जो दर्जा आहे तो भारताने गमावलेला आहे. आता हा दर्जा कुणाला दिला जातो, कधी दिला जातो? तर बघा, 100 पैकी 40हून अधिक गुण ज्या देशाला मिळतात, ठीक आहे, म्हणजे 100 पेक्षा जास्त गुण, 100 पैकी 40 पेक्षा जास्त गुण, 100 पैकी, ठीक आहे, 100 पैकी 40 पेक्षा जास्त गुण ज्या देशाला मिळतात त्या देशाला प्रभावशाली देशाच्या यादीमध्ये स्थान दिलं जातं, समावेश केला जातो. मात्र भारताला किती गुण मिळाले? 100 पैकी फक्त 39.7. म्हणजे आपल्याला किती मिळणं अपेक्षित होता? 40 पेक्षा जास्त. ठीक आहे. मागील वर्षी भारताला गुण किती मिळाले होते? ह्यामध्ये 41 गुण. म्हणून भारताचा क्रमांक म्हणजे भारताचा समावेश कशामध्ये होता? मेजर पॉवर यामध्ये भारताचा समावेश होता. लक्षात येतो फ्रेंड्स? म्हणजे एकंदरीत कन्सेप्ट सर्वांना लक्षात येतो का? तर भारताला किती गुण मिळालेत? 41, म्हणजे 40 पेक्षा जास्त गुण मिळणं अपेक्षित होता. मात्र 2020 मध्ये भारताला 41.7 गुण मिळालेत, म्हणजे 40 पेक्षा आत आहे. म्हणून भारताचा जो दर्जा होता मेजर पॉवरचा, तो दर्जा काय झालेला आहे? तर तो गमावलेला आहे भारताने. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचा म्हणजे ह्याच घटकांतर्गत 2030 पर्यंत या अहवालामध्ये अजून काय सांगितलेलं आहे? तर 2030 पर्यंत भारत हा चीनच्या किती टक्के? 40% विकास करू शकतो असं देखील अहवालामध्ये सांगितलेलं आहे. 2030 पर्यंत भारत जो आहे तो चीनच्या 40% विकास करू शकतो असं या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. 2010चा जो आशिया पॉवर इंडेक्स होता त्यामध्ये विकास दर जो आहे तर तो 50% असेल असं सांगितलं होतं. चीनच्या 50% असेल असं सांगण्यात आलं होता. मात्र आता 2030 पर्यंत 40% असेल असं यामध्ये सांगितलेलं आहे. फ्रेंड्स, म्हणजे हा 10% कपात का करण्यात आलेला आहे? म्हणजे हा जो 10% आहे तो कपात का करण्यात आला आहे त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे ते कपात करण्याचा. एक तर बघा, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती काय झालेलं आहे? देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. बरं, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीचं आहे का? तर ह्याच्या आधी पण भारताची अर्थव्यवस्था थोडंसं ढासळलेलीच होती, पण आता कोरोना व्हायरसने प्रचंड प्रमाणामध्ये आघात केलेला आहे, बरोबर का? मग ते काय झालेलं आहे? देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. त्यामुळं या अहवालामध्ये काय सांगितलेलं की पूर्वी 50% वरून आता 40% पर्यंत विकास दर गाठू शकतो 2030 पर्यंत असं अहवालामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अहवालामध्ये अजून काय सांगितलेलं आहे पुढं? आशियामधील सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी असणारा हा देश. ठीक आहे. आशियामधील सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीमध्ये बघा, पहिला क्रमांक कोणाचा लागतो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये? नॉट ओनली आशिया, जगामध्ये जर विचार केला तर पहिला क्रमांक चीनचा लागतो. मग दुसरा क्रमांक कोणाचा लागतो? भारताचा. तर दुसऱ्या स्थानी असणारा हा भारत देश जो आहे तर तो चांगली कामगिरी करणारा इंडो पॅसिफिक मधील मध्यम स्तरातील देश असणार आहे. ठीक आहे, असा अहवालामध्ये सांगितलेला आहे. असा उल्लेख अहवालामध्ये करण्यात आलेला आहे. मध्यम स्तरावरील देश असा उल्लेख करण्यात आलेला आहे. लक्षात आला कोण सर्वांना? संबंधित इन्फॉर्मेशन लक्षात आला असेल तर आपण पुढे समजून घेऊया. ते म्हणजे जागतिक स्तरावरती भारताचा प्रभाव कमी झाला जरी असेल तर आशिया खंडातील भारताचा जो प्रभाव आहे तर तो वाढत असल्याचं देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. जागतिक पार्श्वभूमीवरती भारताचा थोडासा जर विचार केला तर जो प्रभाव आहे तो कमी असला तर आशिया खंडामध्ये मात्र भारताचा प्रभाव काय वाढत आहे असं देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर फ्रेंड्स, पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे तो आहे नासाच्या अवकाश यानाचे बेनू लघुग्रहावरती यशस्वी अवतरण झालेलं आहे. तर बघा, नासाच्या ऑरिसिस रेक्स अवकाश यानाचं नाव काय आहे? ऑरिसिस रेक्स. ठीक आहे. या अवकाश यानाने बेनू या लघुग्रहावरती 21 ऑक्टोबर 2020ला यशस्वी अवतरण केलेलं आहे. ठीक आहे. कुठला अवकाशयान? बेनू हा लघुग्रह आहे. तर बघा, हा बेनू लघुग्रह आहे आणि हा काय आहे? ह्याचं नाव आहे ऑरिसिस रेक्स. हा एक अवकाशयान आहे. हा अवकाशयान नासाचा कुठं उतरलेला आहे? कोणत्या लघुग्रहावरती? बेनू लघुग्रहावरती. हे लक्षात ठेवा. कुणाचा आहे? अमेरिकेतील नासाचा आहे. हे लक्षात ठेवा.
तर बघा ह्या ऑरिसिस रेक्सचा पूर्ण फुल फॉर्म काय आपल्याला माहित असायला पाहिजे जर विचारले तर बघा दी ओरिजिनस स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसर्च आयडेंटिफिकेशन सिक्युरिटी रिगोलिथ एक्सप्लोरर असं त्याचं पूर्ण त्याचा फुल फॉर्म आहे कशाचा ओरिसिस रेक्सचा ठीक आहे तर बघा अवकाशयान जो आहे हा जो अवकाशयान आहे तर पृथ्वी निकडचा लघुग्रहावरती अलगदपणे उतरलेला आहे त्या लघुग्रहाचं नाव काय आहे पृथ्वीजवळ असणाऱ्याचा बेनू लघुग्रहावरती उतरलेला आहे तर बघा बेनू हा जो लघुग्रह आहे तर तो पृथ्वीपासून 321 दशलक्ष किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरती आहे ठीक आहे या लघुग्रहाच्या अभ्यासातून काय होणार आहे फ्रेंड्स म्हणजे हा अभ्यास का करण्यात येते नासाकडून तर या अभ्यासातून सौरमालेच्या निर्मितीवेळची जी काय परिस्थिती होती म्हणजे आपली जी काय सौरमाला आहे तर त्या सौरमालेची निर्मितीवेळची जी काय परिस्थिती होती त्या परिस्थितीचा अंदाज किंवा त्या परिस्थितीचा अभ्यास ह्या उपग्रहाच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे नासाच्या माध्यमातून म्हणजेच काय करण्यात येणार आहे तिथील जी काय खडक आहे कुठला बेनू लघुग्रहावरची जी काय खडक आहे तर तो खडकाचे तुकडे आणि तिथला धूळ जो आहे तर ती गोळा करून काय करण्यात आलेले त्याचे नमुने 2023 पर्यंत पृथ्वीवरती परत आणण्यात येणार आहे ठीक आहे असा एकंदरीत प्रोजेक्ट आहे नासाचा तर आता फ्रेंड्स तुम्हाला माहित असायला पाहिजे आता हा उपक्रम कोणी राबवलेला आहे तर नासा ठीक आहे नासा म्हणजे त्याचा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन जसा आपला भारतातला इस्रो आहे ठीक आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन तशा पद्धतीचा नासा म्हणजे काय नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ठीक आहे त्याची स्थापना कधी करण्यात आला होता नासाचा जो स्थापना आहे तर तो 29 जुलै 1958 मध्ये ह्याची स्थापना करण्यात आला होता ठीक आहे हा एक अमेरिकेचा स्पेस एजन्सी आहे ह्याचा हेडक्वार्टर कुठे आहे नासाचा तर त्याचा हेडक्वार्टर जो आहे तर तो अमेरिकेमधील वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे कुठं आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी लक्षात आला का फ्रेंड्स त्यानंतर पुढे समजून घेऊया पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे लाखो वर्षापूर्वी लुप्त झालेल्या नदीचं पुरावे जे तर ते बिकानेर जवळ मध्यथर वाळवंटामध्ये सापडलेले आहेत तर बघा बिकानेर जवळ मध्यथर वाळवंटामध्ये 1,72,000 वर्षापूर्वी ठीक आहे लुप्त झालेले जे की नदीचे पुरावे तर ते मिळाले असून त्यावेळी ही नदी मानवी वस्तीसाठी जीवनदायी असल्याचं त्यामध्ये निदर्शनास आलेलं आहे हे लक्षात ठेवा फ्रेंड्स तर बघा म्हणजे एखादं जर संशोधन असेल जसं की बघा ताम्रपाषाण युग असेल हडप्पा संस्कृती असेल त्यांच्याशी निगडीत काही जर एखादं संशोधकांना इतिहास तज्ञकांना जर काही सापडलं तर त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात मग ह्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा आहे ठीक आहे म्हणजे 1,72,000 वर्षापूर्वी लुप्त झालेला जो काही नदी होता त्या नदीचा पुरावा बिकानेर जवळ मध्यथर वाळवंटामध्ये सापडलेला आहे कुठं सापडलेला आहे असं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला म्हणजे हा जवळपास आपण 1,72,000 वर्षापूर्वी ह्याचा अर्थ अश्मयुगाचा काळ आहे ठीक आहे त्या काळात सापडलेला आहे म्हणजे त्या काळातलं लुप्त झालेली नदी निदर्शनास आलेलं आहे ठीक आहे म्हणजेच काय या ठिकाणी मानवी वस्ती असेल ठीक आहे असा एक अंदाज म्हणजे मानवी वस्तीसाठी जीवनदायी असल्याचं निदर्शनास आलेलं आहे त्या ठिकाणी पूर्वी मानवी वस्ती होती कालांतराने परत तिथील स्थलांतर झालेले असेल मानवांचं स्थलांतर होऊन दुसरीकडे राहायला गेले असतील असं यातून स्पष्ट येतो तर हा कुठं सापडलेला आहे तर बिकानेर कुठे आहे राजस्थानमध्ये तर बिकानेरमधील मध्यथर वाळवंटामध्ये सापडलेले हे लक्षात ठेवा तर बघा क्वाटर्नरी सायन्स रिव्ह्यूज हा जो नियतकालिका आहे या नियतकालिकामध्ये याबाबतचं संशोधन प्रसिद्ध झालेलं आहे ठीक आहे तर बघा मध्यथर वाळवंटातील नाल खाणीमध्ये कुठं हो मी मुद्दामून त्याला येलो कलरमध्ये काय केलेलं आहे हायलाइट केलेलं आहे नाल खाणीमध्ये या नदीचा अवशेष सापडलेले आहेत ठीक आहे तर बघा हे संशोधन कुणी केलेलं आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात विचारले तर हा संशोधन कुणी केलेलं आहे तर बघा जर्मनीची दी मॅक्स प्लाक इन्स्टिट्यूट फॉर दी सायन्स ऑफ ह्युमन हिस्ट्री पहिली संस्था दुसरी म्हणजे तमिळनाडूमधील अण्णा विद्यापीठ तिसरी म्हणजे कोलकात्यातील आयसर या संस्थांनी हे संशोधन केलेलं आहे म्हणजे ह्या तिन्ही संस्थेच्या संशोधनातून काय स्पष्ट झालेलं आहे तर बिकानेर जवळ मध्यथर वाळवंटामध्ये 1,72,000 वर्षापूर्वी लुप्त झालेली काही नदी आहे त्या नदीचे पुरावे सापडलेले आहे संशोधकांना लक्षात आला तर कुठं हे नाल खाणी लक्षात ठेवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मध्यथर वाळवंट लक्षात ठेवा बिकानेर लक्षात ठेवा ठीक आहे एवढं कन्सेप्ट लक्षात ठेवा आणि संशोधन कोणी केला होता हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि हेच कुठं स्पष्ट झाला होता म्हणजे प्रसिद्ध झाला होता तर ते क्वाटर्नरी सायन्स रिव्ह्यूज या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेले हे लक्षात ठेवा ह्याच अटकात तर समजून घेऊया बघा ही जी काय संशोधन करण्यात आलेलं आहे तर ते
ल्युमिनिसन्स डेटिंग किंवा प्रदीप्त डेटिंग पद्धतीने हे संशोधन करण्यात आलेलं आहे. या संशोधनातून काय स्पष्ट होतं, तर नदीच्या वाळूतील जे काही क्वार्टर्स आहेत तर ते क्वार्टरचे घटक कधी लुप्त झाले यातून ते समजलं जातं. ठीक आहे फ्रेंड्स, म्हणजे परीक्षेमध्ये ह्यावरती प्रश्न विचारू शकतात. जर विचारले तर ल्युमिनिसन्स डेटिंग काय आहे, ल्युमिनिसन्स डेटिंगच्या माध्यमातून काय होतं किंवा प्रदीप्त डेटिंग पद्धतीने काय होतं, हा एक संशोधन आहे. त्या संशोधनातून नदीच्या वाळूतील जे काही क्वार्टर्स आहेत तर त्या क्वार्टरचे घटक कधी लुप्त झाले यातून ते समजलं जातं. लक्षात आला फ्रेंड्स, किती न्यूज इम्पॉर्टंट होता. यानंतर पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे तो आहे तिवरे धरण फुटीच्या तपासासाठी पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. बघा फ्रेंड्स, ज्यावेळेस म्हणजे 2019ला 2 जुलै 2019ला ज्यावेळेस रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूण तालुक्यातील जो तिवरे धरण आहे ते तिवरे धरण फुटल्यानंतर काय झालं फ्रेंड्स, तिवरे धरण फुटला आणि तिवरे धरण फुटल्यानंतर तिवरे धरणाच्या खाली असणारा ठीक आहे त्या परिसरामध्ये भेदवाडी नावाचा जो गाव आहे तर तो पूर्ण गाव वाहून गेला आणि या दुर्घटनेमध्ये जवळपास 22 लोक काय झाले, मृत्यू पावले. मग या संबंधित पूर्वीच्या समितीने म्हणजे आधीच्या गव्हर्नमेंटने काय केलं होतं, एक समिती स्थापन करण्यात आला होता. त्या समितीच्या अहवालामध्ये काही त्रुटी आढळून आल्या. ठीक आहे, काही त्रुटी. ठीक आहे, म्हणजे या समितीने काय केलं, जी आधी समिती नेमण्यात आली होती त्या समितीने फेब्रुवारी 2020 मध्ये राज्य शासनाला अहवाल सादर केला. मात्र काही त्रुटी होत्या. मग त्या त्रुटी असल्या कारणाने परत पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली आहे. तर त्या पुनर्विलोकन समितीमध्ये कोण कोण आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण समजून घेऊया. तर बघा, पहिले आहेत माहिती व जनसंपर्क महासंचालनाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप पांढरपट्टे. दुसरे व्यक्ती आहेत त्या समितीमध्ये जलसंधारणचे अप्पर आयुक्त सुनील कुशिरे आणि तिसरे व्यक्ती आहेत पाटबंधार विभागाचे अधीक्षक अभियंता, त्यांचं नाव आहे हनुमंत विठ्ठलराव गुणाले. ठीक आहे, असे 3 सदस्यांचा त्रिसदस्यीय एक समिती स्थापन करण्यात आलेली. कशासाठी, तिवरे धरण फुटीच्या तपासासाठी. म्हणजे एकंदरीत हे का झाला दुर्घटना, ठीक आहे, मग दोषींना कारवाई करण्यात यायला पाहिजे त्यासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे महाराष्ट्रातही सीबीआयला सहमतीशिवाय प्रवेश नाही. तर बघा, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय तपास पथकाला अर्थात सीबीआयला ठीक आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ठीक आहे राज्य शासनाकडून देण्यात आलेली सामान्य समितीची सुविधा ठीक आहे तर ते मागे घेण्यात आलेले आहे. तर बघा, सीबीआयला आता राज्यातील प्रकरणाचा तपास म्हणजे हे मागे घेतल्यामुळे काय झालेलं आहे, हे मागे घेण्यात आल्यामुळे काय होणार आता, तर सीबीआयला आता राज्यातील जी काही प्रकरण आहे त्या प्रकरणाचा तपास करायचं जर असेल तर आधी काय करावं लागेल, राज्य शासनाची परवानगी घ्यावं लागणार आहे. मग यापूर्वी अशा स्वरूपाचा निर्णय कुठल्या कुठल्या राज्य सरकारने घेतला होता, यापूर्वी पहिल्यांदा आंध्र प्रदेश राज्य सरकारने निर्णय घेतला होता आणि त्यानंतरनं पश्चिम बंगाल राज्य सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने असा निर्णय घेतला. बरं, अशी निर्णय घेण्याची गरज का पडली होती महाराष्ट्र राज्य सरकारला, तर त्याचं कारण असं आहे. पहिली गोष्ट म्हणजे सुशांत सिंग राजपूतचा जो प्रकरण आहे सुसाईडचा केस ठीक आहे त्यामध्ये काय झाला होता, सुसाईड केस नंतर महाराष्ट्र आणि विधानसभा माफ करा फ्रेंड्स माझ्याकडून उच्चार चुकला, महाराष्ट्र आणि बिहार हे जे काही 2 राज्य आहेत तर सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा जो काही सुसाईड केस आहे त्यामध्ये बिहार आणि महाराष्ट्र राज्य सरकार आमने सामने आले. ठीक आहे, मग बिहार आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य सरकार आमने सामने आले. आमने सामने आल्यानंतर काय झालं, बिहार राज्य सरकारने ठीक आहे सीबीआय चौकशीची मागणी केली. ठीक आहे, आणि अर्थात मान्यता दिली. बिहार राज्य सरकारने काय केलं, सीबीआय चौकशीची मान्यता दिली. ठीक आहे, मग या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकार काय झाला, नाराज झाला आणि पुढे जाऊन आता नुकताच रिसेंटली कंटिन्युअस 3-4 दिवस चर्चेमध्ये आहे कुठला, टीआरपीचा घोटाळा. मग टीआरपी घोटाळामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे अर्णव गोस्वामीचा जो काही रिपब्लिकन चॅनल आहे तर त्या विरोधामध्ये ठीक आहे महाराष्ट्र म्हणजे मुंबईचे पोलीस कमिशनर कोण परमवीर सिंह यांनी एक खटला दाखल केला. ठीक आहे, आणि ही म्हणजे तुम्हाला सर्वांना ही न्यूज माहिती आहे. तर या पार्श्वभूमीवरती काय झाला, उत्तर प्रदेश राज्य सरकारने उडी घातला. ठीक आहे, आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारने काय केला, हा जो केस आहे तर तो सीबीआयकडे सुपूर्द केला. कुणी केला, उत्तर प्रदेश राज्य सरकारने. बरं, केस कुठला आहे, महाराष्ट्रमधला. आता दोन्ही केस बघा, एक म्हणजे सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि दुसरा म्हणजे टीआरपीचा घोटाळा. ठीक आहे, पुढाकार कोणी घेतला होता, मुंबई पोलीस कमिशनर परमवीर सिंह यांनी. ठीक आहे, आता मग दोन्ही वेळेस बिहारने सीबीआयकडे चौकशी केली सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि उत्तर प्रदेश राज्याने सीबीआय चौकशी केली, सुपूर्द केली
कुठल्या प्रकरणामध्ये? टीआरपी घोटाळा म्हणजे प्रकरणामध्ये. मग या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने निर्णय काय घेतला की इथून पुढे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय तपास पथकाला राज्य शासनाकडून देण्यात आलेली जी काही पूर्वीची मान्यता होती, जी सहमती होती, तर ती सहमती आता काय करण्यात आलेली आहे? मागं घेण्यात आलेलं आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजेच काय बघा फ्रेंड्स, महाराष्ट्राने दिल्ली पोलीस आस्थापनामधील सदस्यांना दिलेली जी काही तपासणी आहे ती तपासणीची परवानगी मागे घेतलेली आहे. आणि यामुळे काय होणार की म्हणजे विशेष पोलीस आस्थापना अंतर्गत सीबीआयला राज्यामध्ये येऊन तपासाचा अधिकार होते. ठीक आहे. मग दिल्ली पोलीस विशेष आस्थापना अधिनियम हे तारीख लक्षात, हे कायदा लक्षात ठेवा. दिल्ली पोलीस, ठीक आहे, दिल्ली पोलीस विशेष आस्थापना, ठीक आहे, आस्थापना अधिनियम. कुठला? अधिनियम 1946. ठीक आहे. यातील कलम 6 मध्ये थोडंसं चेंजेस करून अशा प्रकारचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा सीबीआयला राज्य सरकारची मान्यता घ्यायला लावणारा भारतामध्ये महाराष्ट्र हा तिसरा राज्य ठरलेला आहे. आंध्र प्रदेश, त्यानंतर पश्चिम बंगाल, त्यानंतर आता महाराष्ट्र सरकार. यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे तो आहे ICAI भारत आणि CPA पापुआ न्यू गिनी यामधील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. तर बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय सनदी लेखापाल संस्था अर्थात ICAI, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया. ठीक आहे. आणि पापुआ न्यू गिनी एक देश आहे बरं का फ्रेंड्स, हे एक छोटासा देश आहे. तर त्या देशातला सर्टिफाईड प्रॅक्टिसिंग अकाउंट्स, ठीक आहे, तर या दोन संस्थांमधील जे काय सामंजस्य करार आहे तर त्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे करार काय आहे? तर आता या करारानुसार दोन्ही संस्था काय करण्यात येणार आहे? कुठले? ICAI आणि CPA पापुआ न्यू गिनी हे दोन्ही संस्था काय करणार आहेत? तर आपली जी काही क्षमता आहे तर ती क्षमता वाढवण्यासाठी आणि पापुआ न्यू गिनीमधील लेखा म्हणजे अकाउंटिंग, त्यानंतर आर्थिक आणि लेखा परीक्षण यातील मूलभूत ज्ञान वृद्धिगत करण्यासाठी परस्परांना मदत करणार आहेत, सहकार्य करणार आहेत. ठीक आहे. तर बघा याचा परिणाम काय होणार आहे? तर ICAI ही ICAI जे तर ती स्थानिक व्यावसायिक आणि संबंधितांना अर्थव्यवहार नोंदणीबाबत मदत करणारी एक नामांकित संस्था आहे. ठीक आहे. व्यावसायिक आणि व्यावसायिक संबंधितांना, ठीक आहे, हे लक्षात ठेवा, अर्थव्यवहार नोंदणीबाबत मदत करणारी नामांकित संस्था आहे. ठीक आहे. मग या सामंजस्य करारामुळे काय होणार आहे की पापुआ न्यू गिनी भारतीय सनदी लेखापाल संस्थेची विश्वासार्ह आणि सकारात्मक प्रतिमा तयार होण्यास मदत होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, म्हणजे ह्याचा महत्त्वाचा बेनिफिट समजून घेतोय आपण. ऑस्ट्रेलिया आणि ओशनिया या भागामध्ये ICAIचे, कोणाचे? ICAIचे म्हणजे काय? द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया. ठीक आहे. ICAIचे अनेक सभासद या भागामध्ये आहेत. कुठं? ऑस्ट्रेलियामध्ये आणि ओशनियामध्ये. ठीक आहे. तर CPA पापुआ न्यू गिनीमधील प्रस्तावित सामंजस्य करार या दोन्ही संस्थांच्या या भागामधील सभासदांना लाभास ठरेल आणि त्यांच्या प्रगतीसाठी सहाय्यक ठरणार आहे. आता ह्या दोन्ही संस्थेची स्थापनाबद्दल थोडं समजून घेऊया. भारतीय सनदी लेखापाल संस्था जे तर ते लेखापालाच्या कार्यास नियमितता देण्याच्या उद्देशाने सनदी लेखापाल कायदा 1949 नुसार, ठीक आहे, अस्तित्वात आलेला हा एक कसला संस्था आहे? हा एक संवैधानिक संस्था आहे. हे लक्षात ठेवा सर्वांनी. कसला संस्था आहे? हा एक संवैधानिक संस्था आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पापुआ न्यू गिनी मधला सर्टिफाईड प्रॅक्टिसिंग अकाउंट्स पापुआ न्यू गिनी ही पापुआ न्यू गिनीमध्ये हिशोब तपासणीसाठी आणि लेखापरीक्षण यातील मानके निर्माणासाठी लेखापाल कायदा 1996 नुसार अकाउंटिंग व्यवसायाचं आकर्षण वाढावं यासाठी अस्तित्वात आलेली एक संस्था आहे. तर आता फ्रेंड्स परीक्षे दृष्टिकोनातून आपल्याला मॅप रीडिंग इम्पॉर्टंट आहे. तर आता पापुआ न्यू गिनी चर्चेमध्ये बरं आपण आता हा जो न्यू डिस्कस केला तर परीक्षे दृष्टिकोन जर चर्चा करायचा झाला, ठीक आहे, परीक्षे दृष्टिकोन जर समजून घ्यायचा झाला तर यावरती प्रश्न कसे विचारू शकतात? तर कोणत्या देशासोबत ICAIने करार केलेला आहे आणि त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला त्या देशाचं नाव तुम्हाला माहिती असायला पाहिजे, पापुआ न्यू गिनी. ठीक आहे. तर आता थोडंसं आपण मॅपमध्ये समजून घेऊया पापुआ न्यू गिनी. तर बघा, हा आहे ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियामधून स्वतंत्र होऊन हा देश आहे पापुआ न्यू गिनी. कुठला? हा देश तुम्ही बघू शकता, पापुआ न्यू गिनी. ठीक आहे, न्यू गिनी. याबद्दल थोडंसं आपण समजून घेऊया. पापुआ न्यू गिनी या देशाचं राजधानी किंवा सर्वात मोठं शहर, राजधानी आणि सर्वात मोठं शहर त्याचं नाव काय? पोर्ट मॉरेस्बी. त्याचं नाव काय? पोर्ट मॉरेस्बी.
ऑस्ट्रेलियापासून स्वतंत्र कधी झाला, म्हणजे हा एक ऑस्ट्रेलियापासून स्वतंत्र झालेला देश आहे. कधी स्वतंत्र झालेला आहे? 1 जुलै 1949ला. ठीक आहे. कायदा काय होता? जसा आपण भारत स्वतंत्र झाला ब्रिटिश, म्हणजे भारत कधी स्वतंत्र झाला? भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 नुसार भारत स्वतंत्र झाला. त्या पद्धतीने ऑस्ट्रेलियापासून 1 जुलै 1949ला पापुआ आणि न्यू गिनी कायदा 1949 अंतर्गत स्वतंत्र झालेला आहे. याचं चलन कुठलं आहे? पापुआ न्यू गिनी किना असं ह्या देशाचं चलन आहे, पापुआ न्यू गिनीचा. पंतप्रधान कोण आहेत? तर ह्याचे पंतप्रधान आहेत जेम्स मारापे. कोण आहेत? जेम्स मारापे. तर फ्रेंड्स, आय होप आजचे सर्व न्यूज डिस्कशन तुम्हाला सर्वांना आवडले असतील. ठीक आहे. लेक्चरबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असू द्या, चांगल्या असू द्या किंवा काही सूचना असतील, काही चुकत असेल तर नक्की सांगा. सर ह्या गोष्टी चुकत आहेत तर थोडंसं ह्यामध्ये करेक्शन करा. मी नक्कीच करेक्शन करण्याचा प्रयत्न करेन. लेक्चर जर सर्वांना आवडलं असेल तर लेक्चरला सर्वांनी लाईक करा. मला तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ॲपवरती फॉलो केलं असेल तर फॉलो करा. ठीक आहे. आणि तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ॲप इन्स्टॉल केलं असेल तर अनअकॅडमी लर्निंग ॲप प्ले स्टोअरवरती जाऊन इन्स्टॉल करा. थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन. फ्रेंड्स, तांत्रिक अडचणीमुळे आपण लेक्चर मॉर्निंगला घेऊ शकलो नव्हतो, म्हणून हा रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. चला फ्रेंड्स, हॅव अ गुड डे एव्हरीवन. काळजी घ्या, मनवून अभ्यास करा. जय हिंद ऑल ऑफ यू.